सॉरी सॉरी, खरंच सॉरी. पण सिद्धू, भावना, आदिराज, आई, पप्पा, आजी ह्या सगळ्यांच्या रिॲक्शन आठवतात मला. आणि आणि त्यांचे चेहरे आठवून आठवून हसायला येते मला. माय गॉड, किती घाबरले होते सगळे. बस यार नीलू, तू जे वागली आहेस ना आज, ते वागताना जरा तरी घाबरायला हवं होतंस. एकतर आज दुपारीच अबॉर्शन करून घेतलंस आणि आज लगेच संध्याकाळी एवढा त्रास दाखवून जिन्यावर पडायचं नाटक केलंस. किती रिस्की होतं ह्याची तुला कल्पना आहे का? अगं, शरीराला रिकवर व्हायला थोडा तरी वेळ द्यायचा ना. असू दे ग, पण मला एक सांग, माझी ऍक्टिंग कशी वाटली? आणि तुला माहितीये, त्या सिद्धूला तर आयुष्यभराचं गिल्ट झालंय की त्याच्यामुळे माझं बाळ गेलं. आणि हे गिल्ट मी असंच वाढवत जाणार आहे. म्हणजे कसं, आयुष्यभर तो माझ्या नजरेला नजर नाही मिळू शकणार. धन्य आहेस तू. तुला काय करायचं ते तुझं तुलाच माहितीये. पण डॉक्टर म्हणून मी तुला इतकंच सांगते की पुढचे काही दिवस अति काळजी घे तुझी. शरीराला रिकवर व्हायला थोडा वेळ दे आणि प्लीज पुन्हा अशी रिस्क घेऊ नकोस. थँक्यू यार. म्हणजे तू माझ्या एका शब्दाखातर माझ्या नाटकात सहभागी झालीस. थँक्यू सो मच. थँक्यू नको म्हणूस, स्वतःची काळजी घे. चल, येते मी. घर भरली नाती गोती, सुखाने इथे नांदती. नववधू हसण्याचा हळू गंध येई अंगणा, जादू अशी होते प्रीतीच्या हृदयी संगमा. अलवार सागर वळहा, अलगुज सागहीवर हा, एक एक क्षण सुखाचा लक्ष्मी निवास हा. किती शोभून दिसते ना पाटी. आजही पाठी हिच्या योग्य जागी लागली. आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय लक्ष्मी. अगदी. बरं, चला सगळ्यांनी आज जाऊया, गृहप्रवेशाची वेळ झाली. हो, चल. मला वाटलं आम्ही चुकीच्या ऍड्रेस वरती आलो की काय. नाही नाही, अगदी बरोबर पत्त्यावर आलात. अहो, पाहिलं का कोण आलंय? हे स्वानंदीचा भाऊ आणि त्याची बायको. अरे हॅलो, नमस्कार. या या या. अरे कशा, राहू दे रे, राहू दे, सुखी राहा, राहू दे. सुखी राहा. बरं झालं आलात. काका, ताईने तुमच्यासाठी ही खास फ्रेम पाठवली आहे. काय गरज होती? कशाला नाही, तुम्ही उघडून बघा. अरे, उघडून आता- बघा. हो हो, लगेच लगेच उघडून बघा. बरं. अरे किती छान आहे. यू लाईक इट? Yes. खूप सुंदर. स्वानंदीला सांगा, आम्हाला खूप आवडली तिची भेट. पण तिला हेही सांगशील, नुसती ही भेट देऊन काही होत नाही. जोपर्यंत ती येऊन भेटत नाही, आम्हाला काही बरं वाटायचं नाही. अगदी बरोबर. सॉरी काकू, ऍक्च्युली ना नंदुताईला यायचं होतं पण अचानक काम आलं, काय करणार. सो कळतंय ग, तुम्ही दोघं आलात ना, भरून पावलं बघ. बरं, या या, या, चला या. आत. याची अवस्था तर बघा. अगं पण हा तुमचा मुलगा संतोष नालायक आहे, फसवणूक करणारा आहे, खोटारडा आहे, हे आम्हाला माहितच होतं. पण ही मुलगी सुद्धा त्याच्यासारखीच आहे. जानू, कुठे निघालीस? हा, बोल ना. का वागलीस माझ्याबरोबर असं तू? तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल, ऐकलंस का? नाही देऊ शकत ती उत्तर, कारण तिला काही आठवतच नाही. स्मृतिभ्रंश झालाय तिचा. मृत्यूभ्रंश झालाय म्हणजे? दादा, जेव्हा ती तुम्हाला भेटली ना, तेव्हा तिलाच स्वतःच्या बद्दल काही आठवत नव्हतं. ती तुम्हाला काय सांगणार? आता सुद्धा तिची तीच परिस्थिती आहे. अजूनही मी तुम्हाला सांगते, माझी मुलगी खोटं बोलत नाही, खोटं वागत नाही. म्हणूनच तुम्हाला बाबा म्हणत होतो की एकदा ऐकून घ्या. हेच सांगायचा प्रयत्न करत होतो मी पण. हो काका, जान्हवीने हे सगळं काही मुद्दाम नाही केलंय. ठीक आहे,
जे झालं ते झालं. आज तुमच्या आयुष्यात खूप मोठा दिवस आहे आणि तो मला खराब करायचा नाही. दादा तू श्रीनिवासराव, आज तुम्ही लक्ष्मीचा शब्द खरा करून दाखवलात. स्वतःच हक्काचं घर घेतलं. आनंद वाटला, छान वाटलं. तुम्ही मेहनती आहातच. आजही तुम्ही मेहनत करताय, मी माझ्या डोळ्यांनी बघतोय. एक दिलगिरी व्यक्त करायची होती. मी तुमचा पदोपदी अपमान केला, तुम्हाला वाटेल तसं बोललो, पण तुम्ही कधी मला उलट नाही बोललात, नाही माझा कधी अपमान केलात. कळत नकळत माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील, पण मी माझ्या बहिणीच्या प्रेमापोटी किंवा तिच्यावरच्या रागापोटी केल्या. त्यामुळे हो, हे काय करताय तुम्ही? अहो, आजचा दिवस शुभ आहे. झालं गेलं विसरूया ना. कटू आठवणी नकोत आता. आज तुम्ही आमच्या घरी आलात, लक्ष्मीच्या आमंत्रणाचा स्वीकार केलात आणि आमच्या बरोबर आमच्या आनंदात सहभागी झालात, याचा आम्हाला खूप आनंद आहे.